नमस्कार. आज आपण थोडंसं ताणतणावाविषयी बोलणार आहोत. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्य व्यवस्थित चाललं आहे. काही कारणाने आपण डॉक्टरांकडे जातो. ब्लड प्रेशर कदाचित वाढलेलं असतं. डॉक्टर विचारतात की काही ताणतणाव आहे का? काही टेन्शन आहे का? आपण म्हणतो नाही, काही टेन्शन नाही आहे. आणि आपण बुचकळ्यात पडतो कारण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात. सगळी रीडिंग्ज व्यवस्थित असतात. तरीसुद्धा डॉक्टरांनी हा प्रश्न का विचारला? याचं उत्तर आपण शोधत असतो. तर ह्याच्या मागचं कारण असं आहे की काही वेळेला आपल्या आयुष्यामध्ये काही मोठी घटना घडत नसली, म्हणजे काही आर्थिक चणचणच यायला पाहिजे असं नाही, किंवा नोकरीमध्ये प्रॉब्लेम यायला पाहिजे असं नाही, किंवा घरामध्ये काही वादविवाद व्हायला पाहिजेत असं नाही, पण तरी देखील आपल्या शरीरावरती पडणारा ताण हा डॉक्टरांना कळतो. याचं मुख्य कारण म्हणजे ताणतणावाची डेफिनेशन जी आहे ती आपण समजून घेणं आवश्यक आहे. बॉडीसाठी स्ट्रेस म्हणजे आपल्या आतल्या किंवा बाहेरच्या वातावरणामध्ये घडलेला कुठलाही बदल. सो एनी चेंज इन द इंटरनल और एक्सटर्नल एन्व्हायरमेंट इज स्ट्रेस. आणि ह्या डेफिनेशनप्रमाणे मग जेव्हा आपण ह्या ताणतणावाकडे बघायला लागतो त्यावेळेला आपल्याला गोष्टी क्लिअर होतात. कारण मग उन्हाळा जास्त वाढला आहे, टेम्परेचर जास्त आहे, तोही ताण होऊ शकतो. लाईट गेलेत आणि अचानकपणे पंखा बंद पडला आहे, हाही ताण होऊ शकतो. काही दिवस झोप व्यवस्थित होत नाही आहे, हाही ताण होऊ शकतो. नेहमीच्या आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल झाला आहे, तोही ताण होऊ शकतो. आणि ऑब्व्हियसली जे आपल्याला टेन्शनची कारणं माहिती आहेत, कामावरचे ताण, घरातले ताण, काही आर्थिक ताण, हेही मग त्या लिस्टमध्ये सामील होतात. मॅडम, ताण तणाव हे तुम्ही म्हटले की म्हणजे बदल आणि आपल्या आजूबाजूला होणारे बदल. तर मला एक सांगा की आपलं मन आणि शरीर त्याला कसं ॲडॅप्ट करतं किंवा त्याच्याशी कशी आपण काय म्हणू कोप करू शकतो? सो हे जे काही आपल्या आजूबाजूला बदल घडतात ते आपला मेंदू दर क्षणाला टिपत असतो. आणि ज्या वेळेला परिस्थिती ही बदलते हे जाणवतं त्यावेळेला मेंदूतले विशिष्ट भाग हे ॲक्टिवेट होतात. त्यातले प्रामुख्याने ॲक्टिवेट होणारे भाग म्हणजे लिम्बिक सिस्टीम आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी ह्या दोन्ही विभागांमध्ये पहिल्यांदा एक इमिडिएट रिस्पॉन्स केला जातो. आणि हा जो इमिडिएट रिस्पॉन्स असतो तो युजली ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम आणि ॲड्रिनालिन यांच्यामार्फत पूर्ण केला जातो. याच्यामध्ये काय होतं की समजा जर पंखा बंद पडला आणि एकदम गरम व्हायला लागलं आहे, तर त्यावेळेला ते सेन्स करून त्याच्यावरती लगेचच तातडीचा उपाय शोधणं, म्हणजे मे बी आपण कुठल्या तरी कागदाचा पंखा करू शकतो, किंवा मे बी खिडक्या उघडू शकतो, किंवा मे बी आपण जर का कोट आणि शाल घेतली असेल तर ती एक्स्ट्रा गोष्ट आपण काढू शकतो आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर नॉर्मल करायला प्रयत्न करू शकतो. सो हे जे इमिडिएट रिस्पॉन्सेस असतात हे ह्या ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम आणि ॲड्रिनॅलिन ह्याच्या मार्फत केले जातात. समजा ही जी परिस्थिती आहे ती जर का अजूनही टिकून राहिली किंवा ह्या उपायांनी जर का आपल्याला त्या परिस्थितीमध्ये बदललेल्या परिस्थितीमध्ये कोपअप करता आलं नाही, तर मात्र शरीर किंवा मेंदू हा दुसऱ्या स्टेजचे रिस्पॉन्सेस करतो आणि त्याला HPA ॲक्सिस असं म्हणतात, म्हणजे हायपोथॅलॅमो पिट्युइटरी ॲड्रिनल ॲक्सिस म्हणतात, की ज्याच्यामध्ये मेंदू आपल्या हॉर्मोन्स म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स आणि आपलं मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या शरीराची संपूर्ण रचना जी आपली असते ती मग बदलायला आपल्याला मेंदू तशा ऑर्डर्स देतो. त्याच्यामध्ये आपली पचनसंस्था बदलू शकते, त्याच्यामध्ये आपली हॉर्मोनल स्टेट बदलू शकते, त्याच्यामध्ये आपल्याला हार्ट रेट, ब्लड प्रेशर आणि आपलं झोप, भूक हे सगळ्या गोष्टी बदलू शकतात.
आणि मग ही जी परिस्थिती आहे ती साधारणपणे 2 ते 3 महिन्यांपर्यंत चालू शकते, जोपर्यंत हा आपल्या आजूबाजूचा बदल आपण पूर्णपणे कोपअप करत नाही तोपर्यंत. जी इमिडिएट रिस्पॉन्स असतो तो मी आधी म्हटला तसा, तो काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत किंवा अबाउट 1 आठवड्यापर्यंत टिकू शकतो. आणि ही दुसरी जी आपली पर्यायी व्यवस्था असते ती मात्र काही महिन्यांचा कालावधी आपल्याला मदत करू शकते. पण मग मॅडम नक्की त्रास आपल्याला का होतो? आता ज्या वेळेला आपला मेंदू हे परिस्थितीला कोपअप करत असतो त्यावेळेला तो पूर्णपणे आपल्याला पूर्ववत स्थितीमध्ये घेऊन यायचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्या वेळेला एखादी तणावाची घटना घडते, त्याच्याशी सामना केला, त्याला तोंड दिलं आणि ती परिस्थिती रिझॉल्व्ह झाली की आपली बॉडी पूर्ववत आपल्याला पूर्वीच्या बॅलन्स्ड पोझिशनमध्ये घेऊन जाते, ज्याला होमिओस्टॅसिस म्हणतात, ज्याला इक्विलिब्रियमची स्टेट म्हणतात. पण काही वेळेला जर का ही ताणतणावपूर्ण स्थिती कंटिन्यूड राहिली तर मग आपल्याला पूर्ववत एकदम त्या परिस्थितीमध्ये येणं खूप अवघड होऊन जातं. तो लवचिकपणा जो असतो तो आपला काही काळानंतर कधी कधी कमी होण्याची शक्यता असते आणि थोडासा ताण आपल्या शरीरामध्ये तरीही शिल्लक राहतो. आणि मॅडम आपण म्हणतो की सतत आपल्या अवतीभोवती गोष्टी घडत राहिल्या तर त्याचाही काही परिणाम होत असतो का? ऑफकोर्स आपल्याला जेव्हा विविध प्रकारच्या संकटांना, विविध प्रकारच्या तणावपूर्ण स्थितींना सामोरं जायला लागतं त्यावेळेला ही आपण त्याला युद्धजन्य परिस्थिती म्हणू, ती संपतच नाही ना. आणि त्यामुळे शरीरावरती पडणारा ताण कधी एका बाजूनी कमी झाला तरी दुसऱ्या बाजूनी चालू राहतो. पण आतली जी बदलाची स्थिती असते, आतली जी युद्धजन्य परिस्थिती असते ती मात्र तशीच राहते. आणि मग हे दीर्घ काळ चालू राहिल्यामुळे त्याचे परिणाम आपल्या अंतर्गत स्थितीवरती, इंटरनल सिस्टीम्सवरती मग आपल्याला होताना दिसतात. धन्यवाद. धन्यवाद.